सेट एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सिक्सर सुप्रीमोची ही बॅग जी केतनजी सेठ यांच्या माध्यमातून लाभली ती देखील वितरित करण्यात येत आहे. तदनंतर एक कुपन आपण देत आहोत जे फीड एक्सप्रेस एक कुपन आहे जे 40% डिस्काउंट वाला जे आपण वितरित करतो आहोत आणि एक आकर्षक ट्रॉफी आणि हे आकर्षक कुपन आपण वितरित करतो आहोत. तदनंतर एक शेकर आहे जो देखील देण्यात येईल. चला फिटनेससाठी शुभमला खूप सारे पारितोषिक आहेत. मी विनंती करेन अगदी त्याच वेळेला सिद्धांत बांदल या 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आपल्यासाठी निखिल दादा मुत्ता यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज होतं जे आपण वितरित करतो आहोत. शुभम अफलातून खेळ त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळाला आणि सिद्धांत बांदल खूप साऱ्या शुभेच्छा सिद्धांत बांदललाही. तर मॅचकडे वळूयात. महत्वाचा सामना सुरुवात होते. डू ऑर डायची मॅच. थोड्याच वेळामध्ये फोटो सेशन होईल आणि डू ऑर डायच्या मॅच मध्ये या आपण पुन्हा एकदा ऐकूयात गोपीजी जाधव सरांचा आवाज. थँक्यू धन्यवाद. सुरुवात होते सामन्याला. वेलकम आपल्या सर्वांचं स्वागत. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 हा सोहळा आणि ते एक महत्वाची लढत अस्तित्वाची लढत. पहिला चेंडू बासिकसाठी ऑन साईडला टर्न केलाय. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे दाखल होतोय तोपर्यंत एकेरी धावेने सुरुवात. टायमर सेट केलेला आहे घड्याळामध्ये. बरोबर 2:33 पहिला चेंडू इथे टाकला गेलाय आणि त्याची देखील नोंद घ्या. त्यामुळे वेळेत षटक पूर्ण करणं बंधनकारक असेल. एकेरी धावेने सुरुवात. मयूर जो टीमचा कॅप्टन आहे थोडंसं बॅकफुटला जात असताना हलक्यात आणि त्याने कव्हर्समध्ये पंच करण्याचा प्रयत्न केला जिथे मिळते सिंगल. आणि एकेरी धावे बरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 2. मागचा पराभव थोडासा जिव्हारी लागलाय आणि दोन्ही संघ एक सामना गमावत असताना या सामन्यामध्ये दाखल झालेत. इथे विजय अस्तित्वाची लढाई ठरवणारा असणार आहे त्यामुळे दोन्ही संघांना तो विजय गरजेचा आहे. ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह. पिडॉन मध्ये फिल्डर आहे. धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण बघितलं तर आतापर्यंत फक्त 2 धावा. निकेत गावकर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिले षटक पॉवर प्ले मध्ये. शुभम दादा रायकर यांच्याकडून मयूर कारंडेच्या 50 धावांसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेला फुल टॉस सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत असताना सीमा पार आणि इथे मिळतोय चौकार. 4 धावा. हे ते मेडन षटक टाकलं जाणार का? अर्धशतक आणि मेडन ओव्हर यासाठी पारितोषिक आहेत परंतु समोर निकितच्या समोर आहे वासिक शेख आयकॉन. फुलेलींचा बॉल वाईट यॉर्कर कोधून काढलाय पण तो मिड ऑफला बीट करत असताना इथे बॅकअप मिळतोय आणि त्यामुळे एकेरी धाव. धावसंख्या स्कोर कार्डवर या एकेरी धावेबरोबर 7 धावा. पहिले षटक P1चं पॉवर प्ले इथे सुरू आहे. अस्तित्वाची लढत असताना चांगलं लढावं लागेल आणि त्यासाठीच ही लढत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. निकित ओव्हर द विकेट. लो फुल टॉस मिड ऑफला फिल्डर झेल टिपला जातोय. मोठी विकेट. टीमचा नेता मयूर कारंडे बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद. धाव फलकावर धावा झालेल्या आहेत.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 7 धावा, एक गडी गमावलाय मैदानाच्या आतमध्ये मुजीब. जो नवीन फलंदाज दाखल झालाय मैदान षटकासाठी देखील 5,000 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं गेलंय शुभमजी रायकर यांच्याकडून. आणि जोही गोलंदाज हे निर्धाव षटक टाकेल त्याच्यासाठी ते पारितोषिक आहे शुभम रायकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं. मयूरसाठी पारितोषिक होतं मात्र तो बाद झालाय 7-1. आणि नवीन फलंदाज आता आपण बघतोय मुजीब. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू थोडासा बाहेर गेला, टायमिंग जुळवलं, समोर पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. वासिकच्या बॅटमधून षटकार. खेळ आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दिशेने जातोय, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही आणि इथे मिळतोय चौकार. षटकारानंतर आलाय हा दमदार चौकार. फुट कार्डवर आणि यानंतर आपण बघतोय धावसंख्या स्कोर कार्डवर 2 धावा इथे पूर्ण केल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. एकोणीस धावा आहे धावफलकावर. दुसरं षटक पॉवर प्लेचं. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून अलगद हाताने उचललाय चेंडू, जाईल लॉंग ऑफला. वाईड इश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. वासिकच्या बॅटमधून अजून एक दमदार चौकार. कोण चांगला खेळतोय वासिक शेख. मागच्या मॅच मध्ये तेवढीशी प्रभावी कामगिरी झालेली नव्हती, यावेळेला जबाबदारी स्वीकारली. पुन्हा फुल लेंथ ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये अलॉंग दी कार्पेटने चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या दिशेने. अजून एक चौकार मिळेल, लगातारचा दुसरा, या षटकातला हा तिसरा चौकार. गॅप कसा शोधायचा. अभिला हाफ ट्रॅकर बॉल आउटसाइड ऑफ जात असताना खेळला टीम स्पेन लीगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा कॉल अभिला नकार दिला. परंतु या षटकामध्ये खोऱ्याने धावा वसूल केल्या. 2 षटकांचा केस संपलाय. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहेत 28 धावा. अनिल भाऊ भूमकर 11. पहिला धक्का लवकर लागला. संघनायक मयूर कारंडेला प्रमोट केलं होतं मात्र त्याला छाप पाडता आलेली नाही, त्यानंतर तो बाद झालाय. पण मुजीब आणि त्याच्या बरोबरने वासिक शेख आयकॉन खेळाडू आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारत असताना धावा खोऱ्याने वसूल करतोय. सचिनजी बाबर आणि खंडूसर नवले यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला अनिल भाऊ भूमकर 11. अनिल भाऊ भूमकरजी यांच्या मालकीचा संघ आहे आणि दोन्ही संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झाले, त्यामुळे पहिला विजय मिळवत असताना आपलं अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये राहील. पण पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघतोय 28 धावा 14च्या सरासरीने वसूल केल्या गेल्यात. आणि आता तिसऱ्या षटकासाठी निकित गावकर पुन्हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिलं षटक हाताळलं. समोर आहे वासिक शेख.
पहिलाच बॉल हवेत खेळाय, लॉंग ऑफला चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि आता खेळ संपलाय. बासिक शेख आयकॉन बॅक टू दी पवेलियन गॉन 28 ला दुसरा धक्का. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न लांबी गाठू शकलेला नव्हता. तेवढा चांगला झेल V23 यांनी घेतलाय. विवेक लोंढे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, जो आहे स्ट्राईक एंडला. निकेतच्या विरोधात प्रेषित फुल इन बॉल खोदून काढला, अक्षरशः ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ मधून चेंडू थोडासा पुढे जाईल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, तो पण एकेरी धाव. प्रेषित एक अनुभवी खेळाडू या संघाचा. पुन्हा 2 विकेट लवकर गेल्या, त्यामुळे जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. तिसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी ही गरजेची असेल. कसं ही लढत भरपूर महत्वाची दोन्ही टीमच्या दरम्यान जर विचार केला तर. पुन्हा फुल इन डिलिव्हरी क्रॉस बॅटने ऑन साईडला टर्न केलाय. डिपेंड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय आणि तोपर्यंत एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 30 धावा आतापर्यंत धाव फलकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ 2 षटकानंतर 28 होत्या, मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला आणि त्याचं कारण बासिक शेखची जी विकेट आली, तो चांगल्या फॉर्म मध्ये खेळत होता आणि अशा वेळेला त्याला बाद करत असताना धावसंख्येचा वेग मंदावला. ऑन साईडला पुल केलाय, चेंडू जाईल सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मी तो इथे षटकार 6 धावा. त्याची 40 पार केली, पण तो आज देखील चांगला क्लास त्याच्याकडे पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट मध्ये पूल करत असताना षटकार वसूल केलाय निकेतच्या विरोधात. त्यानंतरचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल हलक्या हाताने खेळलाय, डायरेक्ट हिट साठी प्रयत्न, मात्र यावेळेला नेम लागला नाहीये. जिथे एकच धाव होऊ शकली असती तिथे 2 धावा मिळत आहेत. दुहेरी बरोबर धावसंख्या 38 वर पोहोचली तिसऱ्या षटकाच्या दरम्यान. अनिल भाऊ भूमकर 11 हा संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करतोय सुमन गुंज बिल्डकॉन चॅलेंजरच्या विरोधात. आणि एक चॅलेंज आहे इकडे आणि ते म्हणजे हा सामना जिंकायचा आहे. निकेत उरती विकेटने पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळेला पुन्हा स्लॉग हिट, क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, परंतु यावेळेला कोणतीही चूक केली आहे की नाही आणि याचा शोध इथे घेतला जातोय, परंतु थोडासा वेळ घ्यावा लागेल इकडे. आणि त्याचं कारण आहे झेल तर टिपलाय, परंतु तो अचूक आहे का हे बघावं लागेल एकदा पंचांना. बाबडी लाईनला खेटून क्षेत्ररक्षक उभा होता, चेंडू त्याने थांबवलाय, पण तो आता तिसऱ्या पंचांकडे हा कॉल पाठवला गेलाय. तिसरे पंच पडताळणी करतील. टेनिस क्रिकेट .in आमचे सर्व कॅमेरामन खूप चांगले कॅमेरा वर्क करतायत आणि आता तो अँगल तपासला जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी ते अगदी काही सेकंदामध्ये तुमच्या समोर असेल. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आमचे तिसरे पंच देखील शहानिशा करतायत. झेल घेतलाय, परंतु तो अचूक आहे का हे बघावं लागेल, कारण झेल घेत असताना बाउंड्री रोपला जर स्पर्श केला असेल तर तिथे धावा मिळतील, स्पर्श झाला नसेल तर मात्र फलंदाज बाद होईल. आणि त्यासाठी तिसरे पंच सध्या पडताळणी करतायत. खडकवासला प्रीमियर लीग चा हा दैदिप्यमान 16 तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील लढत क्रमांक 3. आणि या वेळेला आपण जर बघितलं तर सुमन कुंज बिल्डकॉन चॅलेंजर्स विरुद्ध अनिल भाऊ भूमकर 11 या 2 टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आणि त्यामुळे आता या मॅच मध्ये तो विजय मिळवून पुढच्या सामन्यासाठी पुन्हा मैदानात उतरण्याची ती तयारी राहणार आहे. परंतु तिसरे पंच या चेंडूचा निर्णय पोहोचवण्यासाठी थोडासा वेळ घेत आहेत. आणि त्यानंतर तो निर्णय येईल.
सुरुवात चांगली राहिली होती. बासिक शेखने सुरुवातीलाच मोठी फटकेबाजी केली. मयूर कारंडेला फार छाप पाडता आलेली नव्हती आणि अखेर तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. या चेंडूवर मिळत आहेत 6 धावा. षटकार प्रेषितच्या बॅटमधून षटकार झेल घेतला गेला परंतु तो अचूक नव्हता. बाउंड्री रोपला तो स्पर्श करत असताना खेळाडू तिथे झेल पूर्ण केला गेला मात्र तो षटकार तिसऱ्या पंचांनी घोषित केला आणि त्यामुळे धावसंख्या वाढणार आहे. या षटकावर बरोबरच 44 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथ्या षटकासाठी गोलंदाज नचिकेत जो आयकॉन आहे या टीमचा त्याच्या समोर आहे. स्ट्राईक एंडला मुजीब. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेटला हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मधून धावेल तोपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय दमदार होतं आणि प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक धाव ही सामन्यामध्ये या डावामध्ये सोन्यापेक्षा महाग आहे आणि त्याचं कारण एक चांगला धावफलक उभा राहायचं, एक चांगलं लक्ष उभा राहायचं आणि त्यासाठी प्रत्येक धाव प्रत्येक चेंडूवर येणारी धाव ही फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी अनिल भाऊ भूमकर 11 या संघासाठी भरपूर महत्वाची राहणार आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 46. चौथ्या षटकाला सुरुवात. नचिकेत पुढचा चेंडू या वेळेला फुल लेंथ होता. थोडीशी फ्लाईट दिली चेंडूला मात्र कनेक्शन जोडलेलं नाहीये. लवकर कमिट झाले मुजीब आणि त्यामुळे बीट होत आहेत. निर्धाव चेंडू खेळून चालणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरची धाव महत्वाची याचा उल्लेख मी आधीच केलाय आणि त्यामुळे शक्य असेल तिथे एकेरी धावा घेणं देखील गरजेचं राहील. कोलवट टप्प्याचा चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव इकडे मिळाली. एका धावेबरोबरच धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 47. 6 षटकांची लढत 65-70च्या पुढे जाण्याचा प्रयत्न राहील आणि तिथून एक चांगली फाईट होऊ शकेल परंतु त्यासाठी एक सुरक्षित धावसंख्या. क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. विजयाची हमी देणारी धावसंख्या कोणतीच क्रिकेटमध्ये बघायला मिळालेली नाहीये. पूल केला होता डीप मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षक प्रेषित देखील आता बाद होतोय. धक्का बसतोय. तिसरा 47 धावा 3 गडी बाद. ला तिसरा धक्का बसला अनिल भाऊ भूमकर 11 या संघाला. प्रेषित जो चांगला खेळत होता पण तो देखील आता माघारी परतला. पूल केला होता पण तो लांबी गाठलेली नव्हती. चेंडूने तेवढा चांगला झेल डीप मिड विकेट मध्ये हर्षवर्धनने टिपला आणि निकेतने टिपला. हर्षवर्धन मैदानाच्या आतमध्ये आलाय. हर्षवर्धनला आता इथून जबाबदारी घेऊन खेळावं लागणार आहे. चौथ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी येणाऱ्या उरलेल्या चेंडूंवर उर्वरित जे चेंडू आहेत त्यांवर एक चांगली भागीदारी गरजेची आहे. नचिकेत अक्रॉस दी लाईन आलाय. कव्हर्स मध्ये खेळलाय. इथे गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना चेंडू गेलाय. डीप कव्हर रिजनला 4 धावा मिळत आहेत. चौकार. पन्नाशी पार झाली आहे धावसंख्या. 51 धावा. त्यानंतर लेट कट करण्याचा प्रयत्न. चांगला वळणारा चेंडू विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इथे निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 51 धावा 3 गडी बाद. अनिल भाऊ भूमकर 11 संघ मालक आहेत. अनिल भाऊ भूमकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून देखील त्यांची खूप मोठी भूमिका राहिली आहे खडकवासला प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये. मात्र दुसऱ्या बाजूने हा सामना त्यांच्या संघासाठी तितकाच महत्वाचा आहे. अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांच्या एक सामना याआधी खेळला तो गमावलाय आणि त्यामुळे या सामन्यात तो विजय मिळवणं खूप गरजेचं आहे. 5व्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना विवेक लोंढे 5व्या षटकासाठी दाखल झालाय. समोर आहे फलंदाज मुजीब. 4 चेंडूवर 4 वर खेळत आहे. दुसऱ्या बाजूने हर्षवर्धन सांगळे. मागच्या मॅच मध्ये त्याने प्रभावी फलंदाजी केली. यावेळेला फ्लाइट होती
लॉंग लेगच्या वरतून खेळ आहे आणि सरळ चेंडू निघून गेला आता सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि बरोबरच इथे नो बॉल आहे. धावा किती मिळणार हे देखील घोषित केलं जात आहे. कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू आणि त्यावर मात्र इथे त्याचा स्वीकार करत असताना लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळला गेला, परंतु तिसऱ्या पंचांना पुन्हा पाचारण केलं गेलंय. धावा मिळतील मात्र त्या किती मिळणार याची शहानिशा केली जाईल. नो बॉल जरूर आलाय. हातातून चेंडू निसटला. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर गेलाय का की टप्पा आतमध्ये पडलाय याची पडताळणी याची खातर जमा केली जाईल आणि त्यानंतर तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मात्र या चेंडूवरच्या धावा निश्चित आहेत. त्या धावा गरजेच्या होत्या. धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला होता. आता धावसंख्येचा वेग वाढायला लागलाय आणि त्याचं कारण फलंदाजांनी आपले हात खोललेत आणि ते खोलणं गरजेचं आहे. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 नववर्षाच्या स्वागतासाठी ही स्पर्धा दाखल झाली. येस पंचांचा निर्णय येतोय षटकार बरोबरच नो बॉल म्हणजे तब्बल इथे 7 धावांचा बोनस मिळालाय. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. चूक केली ती पथ्यावर पडली आहे. फ्री हिटचा चेंडू 7 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 58. फ्री हिटचा चेंडू चांगला वळवलाय मात्र इथे पंच कळवतात हा वाईट बॉल आहे. जास्तीचं वळण प्राप्त झालं. फ्री हिट अजूनही कंटिन्यू असेल. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये मागच्या चेंडूवर आलेला षटकार त्याचा आता दबाव 59 डावा धाव फलकावर. 5व्या षटकाची सुरुवात. विवेक लोंढे थोडासा स्ट्रगल करतोय. वळवलाय अगेन्स्ट द टर्न. चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. आणायची नाहीये आणि या स्पर्धेची हीच तर खासियत आहे. इथे तुम्हाला प्रत्येकाला संधी मिळाली. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये आमच्या आयोजकांनी 40+ असेल, यंगस्टर असतील, अनुभवी खेळाडू असतील, प्रत्येकासाठी हा प्लॅटफॉर्म दिलाय आणि इथे येऊन तुम्ही तुमच्या खेळाचं सादरीकरण चांगल्या पद्धतीने केलं तर तुमच्यावर पारितोषिकांची देखील खैरात केली जाणार आहे. बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये मुजीब यांच्याकडून तेच पाहायला मिळते. 2 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. 65 धावा 3 गडी बाद. 5वं षटक म्हणजे आता चांगल्या धावसंख्येच्या दिशेने अनिल भाऊ भूमकर 11 संघ वाटचाल करतोय. पण दुसऱ्या बाजूने या धावा रोखायच्या असतील विवेकला थोडासा विवेक गरजेचा आहे. विवेक लोंढे 5व्या षटकामध्ये ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू वळवण्याचा प्रयत्न यावेळेला यशस्वी झाला. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक चेंडूवर दाखल होतोय. डायरेक्ट हिटसाठी त्याने प्रयत्न केला मात्र यावेळेला यष्टीरक्षकाने आपले हात मध्ये आणले आणि त्यामुळे धाव मिळालेली आहे. बायच्या रूपाने एक्स्ट्रा धाव. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 66 धावा. धावा आहे धाव फलकावर. 3 गडी गमावलेत. अजूनही 4 चेंडू 5व्या षटकामध्ये शिल्लक. या षटकामध्ये धावा आल्यात. विवेक लोंढे थोडासा मागला ठरलाय पण तो कमबॅक करणं गरजेचं. स्ट्राईक इनला आता हर्षवर्धन सांगळे. ओ दी विकेट. चांगला वळवलाय परंतु इथे पंच आमच्या दिशेने कळवतात वाईट बॉल. या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अपयश येत आहे. परंतु या ज्या एक्स्ट्रा धावा आल्यात त्या तुमच्यासाठी दुसऱ्या डावमध्ये डोकेदुखी ठरू शकतात. एक्स्ट्राच्या मदतीने 67 वर पोहोचलाय धावफलक. विवेक पुढच्या चेंडूसाठी यावेळेला राऊंड विकेटने आलाय. जागा बनवून खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लीगच्या दिशेने खेळत असताना डी बॅकवर्ड स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक तिथे दाखल झाला. मिळते सिंगल. हर्षवर्धन प्रयत्नांची शिकस्त करतोय. मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी 42 धावांचं योगदान त्यांनी दिलं. तिथे अर्धशतक पूर्ण करता आलेलं नव्हतं आणि यावेळेला 2 विकेट लवकर गेल्या. 3 विकेट गेलेत आणि त्यामध्ये 2 प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले. प्रेषित त्यानंतर बाद झाला. तो दबाव आहे पण तो दबाव झुगारला जातोय आणि त्यामध्ये मुजीब चांगली भूमिका बजावतायत. पुन्हा वळण वाईट बॉलची घोषणा. मी मगाशीच उल्लेख केलाय की या एक्स्ट्रा दुसऱ्या डावमध्ये तुमच्यासाठी डोकेदुखी ठरतील आणि या डोकेदुखीवर तुम्हाला कोणत्याच मेडिकलमध्ये सॅरिडॉन मिळणार नाहीये आणि त्यामुळे अचूकतेवर भर देणं गरजेचं आहे. व्हेरिएशन करत असताना अचूकता भरपूर महत्वाची राहते. फुल लेंथ होते. पायावर टाकण्याचा प्रयत्न केलाय.
ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव इथे मिळते. एकेरी बरोबरच धाव फलकावर 70 धावा असं वाटलं होतं. टॉप ऑर्डरचे फलंदाज ज्यावेळेला बाद झाले 50च्या पलीकडे धावफलक जाईल की नाही, तिथून हा धावफलक एका चांगल्या दिशेने घेऊन जात आहेत हे दोन फलंदाज. प्रेषितचं चांगलं योगदान राहिलं. फुल टॉस वळवलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावलेला चेंडू सीमा पार षटकार. पाचारण केलंय. उंची तपासली जाईल. ओव्हर दी बेस्ट आहे का हा चेंडू यासाठी तिसऱ्या पंचांना कॉल केला गेलाय. मुख्य पंचांनी ऑनफिल्ड ऑफिशियल्सनी तो निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे पुन्हा पाठवून दिलाय आणि पुन्हा त्याची शहानिशा केली जाईल. ती पडताळणी होईल. अलीकडे आपण पाहिलंय टेक्नॉलॉजीचा भरपूर वापर केला जातो. IPLच्या मागच्या हंगामात आपण बघितलं असेल ज्यावेळेला ओव्हर दी बेस्ट चेंडूसाठी तो कॉल दिला जायचा तिथे त्या फलंदाजाची उंची देखील मोजली गेली आणि त्यानंतर तो ओव्हर द वेस्टचा नो बॉल बीमर आहे का याचे निर्णय दिले गेले. त्यामुळे आता क्रिकेटमध्ये टेक्नॉलॉजी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर भरपूर केला जातोय. या स्पर्धेत देखील आपण बघतोय खडकवासला प्रीमियर लीगमध्ये LBW साठी देखील तुम्हाला DRS घेता येतो. आणि येस तिसऱ्या पंचांचा कॉल आला आहे ते नो बॉल ओव्हर दी वेस्ट आणि त्यामुळे हा बीमर ग्राह्य धरला गेलाय. दोन बीमर ज्या वेळेला तुम्ही टाकता त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजी त्यानंतर करता येत नाही आणि ते आता विवेक लोंढे या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. भरपूर धावा त्याने खर्च केल्या. आतापर्यंत 4 चेंडू टाकले 25 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट आणि त्याच्या जागी आता नवा गोलंदाज या षटकाची धुरा सांभाळेल गणेश गोरे. त्याच्यावर विश्वास ठेवला गेलाय. 77 धावा धाव फलकावर. परंतु मागचा सामना आपण बघितला दुसरा विजय मिळवायचा होता आणि त्या दुसऱ्या विजयादरम्यान DK कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्राने तो दुसरा विजय मिळवला. सुपर 8 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं. शुभम शेळकेने लगातार दुसऱ्या सामन्यामध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना अर्धशतक ठोकलं आणि लगातार 2 मॅन ऑफ द मॅच त्यांनी जिंकल्या. पण आता या सामन्यात काय उलटफेर होईल, विजयामध्ये कोण रूपांतर करणार या सामन्यामध्ये आणि कोणता संघ टाटा बाय बाय करणार. गणेश या षटकातला पुढचा चेंडू फुल लेंथ होता समोर खेळाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय मात्र झेल जरी घेतला तरी विकेट मिळणार नाहीये आणि त्याचं कारण होतं की फ्री हिटचा चेंडू. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न फ्री हिटच्या बॉलवर मिळत आहे 2 धावा. दुहेरी बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर 79 धावा. अजून एक चेंडू शिल्लक. त्यानंतर पुढचे 6 चेंडू म्हणजे पुढचं षटक अजूनही शिल्लक आहे. डेथ ओव्हरमध्ये ज्या धावा गरजेच्या होत्या त्या आल्या आणि आता एका तास चांगल्या धाव फलकाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. स्वीप केलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लीगला. त्याच्या डोक्यावरून चेंडूला चांगला टप्पा मिळतोय आणि आता हा चेंडू देखील सीमा पार केलाय. या षटकामध्ये भरपूर धावा आल्या. षटकाची समाप्ती 5 षटकांच्या समाप्तीनंतर 83 धावा मिळाला. हा चौकार जो महत्वाचा होता 4 धावा देऊन गेलाय. नंतर 83 धावा 83 फॉर 3 आणि आता वेळ देखील संपुष्टात आली आहे. त्यामुळे या षटकासाठी एक खेळाडू अतिरिक्त एक खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. 5 षटकानंतर 83 धावा. मी मगाशी उल्लेख केला होता की सुरुवातीच्या षटकांमध्ये ज्यावेळेला विकेट गेल्या 50च्या पलीकडे धावफलक जाईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यानंतर हा डाव सावरला गेला आणि त्यामध्ये चांगले योगदान मुजीब यांचं राहिलंय. त्यांच्याबरोबर हर्षवर्धन सांगळे टीमचा एक आधारस्तंभ खेळाडू आहे. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. जास्त जोखीम स्वीकारत नाही. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने 42 काढल्या होत्या. सुरुवात चांगली करून दिली होती. वासिक शेखने संघनायक आज या सामन्यामध्ये प्रमोशन मिळालं होतं मात्र त्याने फार छाप पाडलेली नाही. मयूर कारंडे लवकर बाद झाला. प्रेषितने काही चौकार वसूल केले. त्याने काही धावांचं योगदान देत असताना एक चांगला कॅमिओ दाखवला. पुढे आता शेवटचे 6 चेंडू. राहुल इंगोले पहिला चेंडू लो फुल टॉस होता. कव्हर्स मध्ये खेळाय. स्वीपर कव्हरला जाईल चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते इकडे चौकाराची हमी. 4 धावा.
87 धाबा 100च्या दिशेने वाटचाल केली. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर 13 धाबा काढल्या तर 100 धाबा देखील 6 षटकांमध्ये पूर्ण होऊ शकतात. परंतु यावेळेला लेन बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, त्यानंतर धाव पूर्ण केली. एकेरी धाव इथे मिळते आणि तेवढासा प्रॉपर कनेक्शन मिळवून देणारा चेंडू हा नव्हता. त्यामुळे एका धावेवर समाधानी व्हावं लागलं. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 88 वर 4 चेंडू अजूनही शिल्लक. हर्षवर्धन स्ट्राईक इनला. याच्या बॅटमधून जर मोठी फटके आली तर 100 पर्यंत धाव फलक जाऊ शकेल किंवा त्या पलीकडे देखील जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आता बॅट बदलली आहे. बॅट नाही तर आता रिटायर्ड आउट झालेत, परंतु चांगली खेळी मुजीब यांनी साकारली. 10 बॉलमध्ये 22, 220 चा स्ट्राईक रेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पुढचा चेंडू हर्षवर्धन साठी हवेत खेळलाय. स्क्वेअर लीगला क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडू थांबवला जातोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. संकेत आलाय फलंदाजीसाठी हर्षवर्धनच्या बरोबरीने, पण हर्षवर्धनने या चेंडूवर 2 धावा वसूल केल्या. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 90. आता थोडस सुरक्षित वाटत असेल अनिल भाऊ भूमकर इलेव्हन संघाला, कारण 90 वर धाव फलक पोहोचलाय. अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक पहिल्या डावामध्ये. कमी गतीने टाकलेला चेंडू, स्लोवर कटरचा वापर, टप्पापर्यंत चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि यावेळेला हर्षवर्धन लवकर कमिट करत होता, त्यामुळे कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. डॉट बॉल बरोबरच 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 90 ला 3. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेला नटराज मुद्रामध्ये केलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. मिळतोय चौकार. 4 धावा. या 4 धावांबरोबरच 94 वर पोहोचलाय धावफलक. मागच्या चेंडूवर जिथे बीट झाला त्यानंतरचा चेंडू थोडस वेगळ्या शैलीमध्ये चौकार वसूल केला आणि 4 धावा खात्यामध्ये ऍड केलाय. शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे पहिल्या डावाचा. अनिल भाऊ भूमकर इलेव्हन 94 धावा, 3 गडी बाद. हर्षवर्धन 9 बॉल मध्ये 23 वर पोहोचलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मिड ऑफ होता 30 यार्ड वर्तुळावर. त्याच्या डोक्यावरून खेळलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालं तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत. बरोबरच एक धाव खंडित केली जाते पंचांकडून आणि त्यामुळे एकच धाव ते मिळेल. एकेरीच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 95 धावा, 3 गडी बाद. संकेत एकही चेंडू खेळला नाही. हर्षवर्धनने 10 चेंडूमध्ये 24 धावा काढल्या आणि 6 षटकानंतर 95 ला 3 असा धाव फलक अनिल भाऊ भूमकर इलेव्हन या संघाचा दिसतोय. 96 धावांचं लक्ष आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. परंतु कोणता संघ बाजी मारणार? या 96 धावा 36 चेंडूमध्ये बनवल्या जातील का? काय घडणार, काय बिघडणार या ऐकूया दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम समालोचक, आमचे जवळचे मित्र आदरणीय जयेश भोसले सरांचा आवाज ऐकूया. वेलकम सर, आपलं समालोचन कक्षामध्ये स्वागत. या पूर्वार्धामध्ये महत्वाचा आवाज अर्थात गोपीजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. Betri.ai प्रेझेंट्स अनिल भाऊ भूमकर आयोजित, प्रमुख आयोजक अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन अँड टीम,
खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 हे पहिलं पर्व आहे. एक दमदार दर्जेदार आयोजन या पहिल्याच पर्वामध्ये पाहायला मिळते. खडकवासलातील सर्वाधिक पारितोषिक असणारी या खडकवासलाकरांसाठी पारितोषिक असणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. 77,777 रुपये प्रथम क्रमांक, 66,766 रुपये द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक 55,555 रुपये, चतुर्थ क्रमांक 44,444 रुपये. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक व आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आकर्षक सायकल व शूज आणि बॅट तथा दिले जाणार आहेत. एक दमदार आणि दर्जेदार आयोजन असणारी स्पर्धा जी मात्र या तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत. पहिल्या 2 दिवसामध्ये सुपर 8 मध्ये दाखल होणारे संघ आपल्याला लाभलेले आहेत. तिसऱ्या दिवसामध्ये पहिला संघ जो मात्र लाभला तो मात्र सुपर 8 मध्ये दाखल होणारा डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा टीमला आपण पाहिलं सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. परंतु महत्वाची मॅच, मागील मॅच मध्ये 2 परास्त झालेले संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अनिल भाऊ भूमकर 11 आणि त्याच्या अगेन्स्ट एका बाजूला सुमन कुंज बिल्डकॉन चॅलेंजर्स. दोन्ही ऑफिशियल मैदानाच्या दिशेने निघाले आहेत. एका बाजूला प्रेषित बागडे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतील. मुळात रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्याच्या बिरवाडीला ते बिलॉंग करतात, परंतु क्रिकेट कुरुक्षेत्रावरती पुणे जिल्ह्यात मध्ये ठसा उमटवलाय. मेडन ओव्हरसाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आले प्रेषित बागडे यांच्यासाठी. शुभमदादा रायकर साहेब यांच्या माध्यमातून. आणि तथा जर का हा सामना इथे जिंकला गेला, जर का सामना इथे सुमन कुंज बिल्डकॉन संघ जिंकतोय तर त्यांच्यासाठी निखिल सकपाळ आणि संतोष हनमगर यांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला इम्पॅक्ट प्लेयर महेश बोडकेच्या जागी मैदानाच्या आतमध्ये मुजीबच्या जागी शेखर देखील आलाय. फिल्डिंग टीमने एक इम्पॅक्ट केलाय, बॅटिंग टीमने एक इम्पॅक्ट केलाय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः मयूर करंडे चेंडूच्या खाली. पहिल्याच बॉलवरती प्रेषित बागडेला यश, पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. हॅट्रिक साठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फलकावरती धाव अद्याप आलेली नाहीये, फलंदाज बाद झालाय. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतोय, प्रेक्षक वर्गाचं लक्ष वेधेन. डाव्या बाजूला व्यासपीठाच्या डाव्या बाजूला एक गेट आहे आणि त्या गेट जवळ जेवढे वाहन पार्क केलेले आहेत कृपया बाहेर काढून घ्या. तो गेट बंद करण्यात येतोय. पहिला बॉल विकेट मिळाली, दुसऱ्याच बॉलवरती डाऊन ग्राउंड खेळलाय. संकेत त्या ठिकाणावरती तैनात आहे, सिंगल आली आहे. संकेत गवतेला आपण पाहतोय जिथे लॉंग ऑफला तो पाहायला मिळतोय. लक्ष वेधेन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आम्ही करतो आहोत. ज्या कोणाची बाईक जी आहेत, वाहनं जी आहेत ती आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्क केलेली आहात, अर्थात व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो गेट आहे त्या गेट जवळ पार्क केलेली आहेत ती कृपया करून बाहेर काढून घ्या. तो गेट बंद करण्यात येतोय. फलकावरती एक. चला टाइम लिमिटचा आहे, पाबंदी आहेत वेळेची, याच्याकडे लक्ष वेधूयात. पुढचा बॉल प्रेषित बागडे, उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्टीरक्षकाचा वेध. लेफ्ट हँडर बॅटर निकेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक करीन वरती पाहायला मिळतोय. त्याच्यापासून दूर ठेवला होता बॉल. नचिकेत आणि निकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. एक धाव आली आहे. यावेळेचा बॉल फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय, झेल टिपला गेलाय. आणखीन एक धक्का. 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये प्रेषित बागडे यांना यश मिळालंय. एक धाव संख्येवरती 2 फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये सध्या घडीला पाहायला मिळतात. दत्ता देसाई यांना तुम्ही पाहताय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे, समोर खेळला, हॅमट केलाय, डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक नाही आहे, रन्स मिळतील 4. हा आला दर्जेदार चौकार. डाऊन द हॅमट केला, हॉरिझेंटल बाथ स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग टेनिसचं रॅकेट फिरवावं त्या रीतीने हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. फटक्याचं एक्झिक्युशन, परफेक्टनेस, सारं काही चांगलं इथे पाहायला मिळालं आणि त्या जोरावरती चौकार आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला 6-2. सद्य परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना जिथे उत्तर अर्धामध्ये सुमन कुंज बिल्डकॉन चॅलेंजर्स या टीमला आपण पाहतोय. अमोल कुंभारकर संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहे. निकेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अमोल कुंभारकर नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो आहे. सध्या घडीला तो स्ट्राईक एंडवरती आहे संघाचा कर्णधार. 6 बनला, 2 फलंदाज बाद. टीमचा कॅप्टन ऑन स्ट्राईक, संघाचा नेता आहे. त्याला तो खेळ साकारावा लागेल जेणेकरून त्याच्या खेळावरती इम्प्रेस होऊन इतर खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतील. त्याकरिता या खेळाडूला तो खेळ साकारावा लागणार आहे. हाफ ट्रॅकर, पहिला बॉल पुल केला, चेंडूला गुल केलाय आणि ठोकला, उत्तुंग षटकार. जणू काय थँक्स लॉट म्हणाला. ऑन साइडला षटकार आलाय. अमोल कुंभारकर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू वासिक शेख वरती हल्ला. इथे प्रति हल्ला इथे चढवला जाईल का? स्लोवर 1 फिंगर रोल केली, उजव्या यशीच्या बाहेर ठेवला होता. लेग कटर इथे पाहायला मिळाला. तो डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. वासिक उद्याने इंजिनियर आहे. खरं तर गेले अनेक वर्ष सातत्याने तो जिथे आपण ऑलराऊंडर खेळाडूची भूमिका न्याय देतो, आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय, परंतु तितकासा वेळ तो देऊ शकला नाही क्रिकेटला. याच कारणास्तव एक सर्वोत्तम ऑलराऊंडर खेळाडूला मोठे शिखर गाठता आली नाहीत. त्याला तितकासा वेळ जिथे मात्र खुल्या गटाच्या स्पर्धांना देऊ शकता आला नाही. त्या कारणास्तव नाहीतर अनेक जी बडी नावं तुम्ही सध्याच्या घडीला चर्चेतील आहेत त्यापैकी एक सर्वाधिक मोठं नाव हेही आहे. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक येतोय, हा दमदार षटकार. हेमंत देवरे यांच्या बॅटमधून निघणारी ही फटकेबाजी तुम्ही पाहताय. डॉक्टर हेमंत देवरे. यावेळेचा बॉल पंचांकडे लाऊड अपील, सिंगलचा प्रयत्न आणि फलंदाज डॉक्टर हेमंत देवरे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. टाळ्यांचा कडकडाट होतोय, शिट्ट्या वाजतायत, आरोळ्या ऐकायला मिळतात. याचं कारण असं आहे की संघ मॅच मध्ये पकड मजबूत करतोय. स्वतः आदरणीय प्रसिद्ध मराठी उद्योजक आदरणीय अनिल भाऊ भूमकर यांच्या नावानेच हा संघ खेळतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. धावफलकावरती 18, 3 फलंदाज बाद झालेत. 18-3 विजयासाठी एक मोठं लक्ष पार करायचं असताना जिथे ही लडखडती सुरुवात झाली आहे. पथ्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग लडखडतीये. 25 बॉल आणि 78ची गरज. 18-3 बाद. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते केवळ 1 धावसंख्येवरती. वासिक पुढचा बॉल यावेळेला थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. अपील करण्यात आली मोठी, परंतु तितकंसं काही घडलेलं नाहीये. अमोल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एकंदरीत 96चा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला 18-3, 24 बॉल 78ची गरज. 24 चेंडू आणि 78 धावा. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधूयात. एका बाजूला राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल या मॅच मधील विजेत्या संघाच्या अगेन्स्ट. त्या कारणास्तव संघ तयार राहा. शैलेजी निवंगुणे सर, आपला आम्ही लक्ष वेधू की आपला संघाचा
ताफा जो आहे तो सुसज्जित करून घ्या, जेणेकरून पुढचा सामना लवकरात लवकर सुरू होऊ शकेल. 18 बॉल 18 धावा धाव फलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. येणारे 24 चेंडू आणि 78 ची गरज. स्वतः मयूर करंडेला आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक हर्षवर्धन चेंडूच्या खाली आलाय, त्याने झेल टिपला. पहिल्या बॉलवरती मयूर करंडेला मिळते सफलता. फलंदाज बाद. आजचा दिवस शुभम शेळकेने गाजवला. 2 अर्धशतक ठोकले. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी जी बाईक आहे ती आयकॉन साठी नसून ती खडकवासल्यातील खेळाडूंसाठी आहे. या गोष्टीचाही आपण आवर्जून उल्लेख करूयात. अगदी त्याच वेळेला हे 4 ग्रुप आहेत, ते 4 ग्रुप सुपर 8 मध्ये ए ग्रुप मधील विजेते संघ सी ग्रुप मधील विजेत्या संघांचा अगेन्स्ट खेळणार आहेत. त्याच वेळेला बी ग्रुप मधील संघ हे डी ग्रुप मधील विजेत्या संघाच्या अगेन्स्ट खेळतील. याच्याकडे लक्ष वेधूयात. 18 ला 4 फलंदाज बाद. नील होळंबे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. यावेळेला फुल लेनचा बॉल लोअर फुलटोज होता. फलंदाज लेग बी 4 स्वरूपामध्ये प्लंप बाद. मयूर करंडे आता मात्र हॅट्रिक वर येऊन पोहोचलेला पाहायला मिळतो. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक ही शुभम शेळकेच्या नावावरती राहिली, ज्याने विकेट हॅट्रिक मिळवली. आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक येत असताना पाहायला मिळाली होती. तथा जिथे आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एका बाजूला 2 अर्धशतक देखील त्याच्या नावावरती पाहायला मिळाले. परफॉर्मन्स दानगा त्याने दिलाय. लेग बी 4 साठी DRS चा कॉल करण्यात आलाय. 3ऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. थर्ड अंपायरला रेफर करण्यात आलं. 3रे पंच आपण सध्या तगडीला पाहतो आहोत. आदरणीय वसीम शेख यांना तुम्ही पाहताय. खरं तर एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. एका बाजूला शुभम गाडे स्वतः एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, परंतु पंचांची भूमिका आज पुण्यातला हे पंच गुजरात पर्यंत जाऊन पंचांची भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. चला पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन. इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे. प्रेक्षक वर्ग, ज्यांच्या कोणाची वाहनं असतील ती कृपया लवकरात लवकर ती बाहेर काढून घ्या. गेट क्लोज करण्यात येतं व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. जी काही वाहनं तिथे तुम्ही पार्क केलेली आहेत लवकरात लवकर बाहेर काढा. निर्णय प्रलंबित आहे. आयोजकांनी लक्ष वेधेन मी. सर्वांचं लक्ष वेधून मी. ज्यांच्या कोणाची वाहनं असतील ते कृपया करून लवकरच बाहेर काढून घ्या. अन्यथा गेट बंद केल्यानंतर वाहनं ज्याला चेन लॉक लावण्यात येईल. या आपण ऍक्शन रिप्ले पाहत आहोत. स्क्रीनवरती दाखवण्यात येतोय हा लोअर फुलटोस बॉल, जो मात्र एकंदरीत आपण पाहिला तर पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर जातोय. इम्पॅक्टिंग लाईन नाही आहे आणि त्याच कारणासह हा नॉकआउट देण्यात आलेला पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट .in खरं तर गौरवजी सावंत यांना विशेष कौतुक आपण करूयात. पंचांच्या संपूर्ण ज्या काही अडचणी आहेत ना त्यांनी नेहमीच दूर केलेल्या आहेत. पिचिंग आउटसाइड द लेग लोअर फुलटोज असून देखील इथे पाहायला मिळाला. याच कारणास्तव हा निर्णय इथे पंचांना मागे घ्यावा लागलाय. एक सिंगल येते एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा 19 बनलेले आहेत. लोअर फुलटोज बॉल तो क्रशर होता, परंतु त्याच वेळेला मिसिंग स्टंप करत होता. 19 ला 4. हाफ रॅकर बॉल दिशाहीन राहिलाय. मयूर करंडेने मागील मॅच मध्ये जे काही घडलं बिघडलं त्याची संपूर्ण आता जिम्मेदारी आणि जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती त्याने घेतली होती. तो आवर्जून म्हणाला सामना आम्ही परास्त झालो याचं कारण मला षटक हाताळायचं होतं आणि ते मी हाताळू शकलो नाही. 7व्या षटकामध्ये मी आलो नाही आणि याच कारणास्तव आम्ही मॅच मधून बाहेर गेलो. हा बॉल देखील वळण घेतोय. यष्टीरक्षकाचा भेद घेईल. या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या. एक विकेट प्राप्त करण्यामध्ये मयूर करंडे यशस्वी राहिला. 20 ला 4 बाद. 18 चेंडू आणि 76 ची गरज. 18 चेंडू आणि 76 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये.
समीकरण बदलू लागले क्षणाक्षणाला पारडं. आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं जड होऊ लागले. अनिल भाऊ भूमकर 11 या संघाचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. पराभूत झालेल्या संघाला इथून आपली बॅग पॅक करावी लागेल. या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येईल त्याकरिता तो परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल. येणाऱ्या 18 चेंडू आणि 76 ची गरज आहे. मयूर करंडे नंतर पुन्हा एकदा हर्षवर्धन सांगळे याला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर या खेळाडूने आपल्याला 39,000 पॉइंट मध्ये सर्वाधिक बोली लागत असताना का खरेदी करण्यात आलं ते त्याने दाखवून दिलं त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावरती. मागील मॅच मध्ये 45 केला. या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन त्याने केलं. हाफ ट्रॅकर बॅच लिडिंग एज पहिल्याच बॉलवरती इथे हर्षाला सफलता मिळते. फलंदाज नील होत आहेत इथे बाद. या स्पर्धेतील आयोजनातील प्रमुख असे व्यक्तिमत्व आदरणीय महेशजी शिंदे यांच्या माध्यमातून जर का हर्षवर्धन सांगण्याने येथे विकेट प्राप्त केली तर 1,000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. सध्याच्या घडीला खडकवासला प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग जर का तुम्ही ऐकाल तर आवर्जून या नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळते. प्रकाशजी पवार एक गोष्ट वाखाणण्याजोगे ही देखील आहे ना की महेश शिंदे स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहेत परंतु त्यांनी आपला फॉर्म मध्ये रजिस्टर नाव केलं नाही. खोलातला बॉल सरळ बॅकने इथे केला डाऊन द ग्राउंड. गणेश गोरे मैदानाच्या आतमध्ये आलेले पाहायला मिळतात. हे सर्वाधिक मोठं सॅक्रिफाईस आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. खरं तर एक स्वतः आयोजक म्हणून त्यांना आपण पाहतो. सिंहगड करंडक जी स्पर्धा याच मैदानावरती आयोजली जायची त्याचे स्वतः एक उत्तम आयोजक. परंतु यावेळेला थेट यशांचा वेध बँग ऑन टार्गेट. अमोल कुंभारकर इथे त्रिफळाची धोतोय बाद. आणखी एक धक्का दिलाय हर्षवर्धन सांगळेने. चौथं षटक प्रगतीपथावरती 6 फलंदाज बाद 21 ला 6 बाद. एक लक्ष वेधेन मी जी वाहन आहेत ना जी बाईक आहेत व्यासपीठाच्या स्टेजच्या डाव्या बाजूचा जो गेट आहे तो क्लोज करण्यात येतोय. तिकडे जेसीबी येते त्या कारणास्तव लवकरात लवकर आपली गाडी बाहेर काढा. आणि ज्या ज्या वाहनाला जर का काही जे वाहन जर का पडलं किंवा काही अपघात घडला तिथे तर त्याचा संपूर्णतः आयोजक कोणतीही जबाबदारी घेणार नाहीत. याच्याकडे आम्ही लक्ष वेधू. 22 ला 6 येणाऱ्या चेंडू शेष राहिले 14 मध्ये 74 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 74 धावा. फुरलेनचा बॉल याही वेळेला डाऊन द ग्राउंड केला. गणेश गोरे उंच पुरासा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. विवेक लोंढे त्यांच्या साथीला पाहायला मिळत आहेत. महेश शिंदे यांच्याबद्दलची मी चर्चा करत होतो. खरं तर एक मोठं सॅक्रिफायसिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं की स्पर्धा स्वतःच्या आयोजनामध्ये असून देखील त्यांनी खेळण्यासाठी आपला अर्ज टाकला नाही फॉर्म भरला नाही. याचं कारण स्पर्धा अगदी चांगल्या दर्जाची आयोजित झाली आहे. कुठेही गालबोट नको त्याकरिता स्वतः जातीनिशी त्यांना आपण पाहिलं. धावा इथे मिळाल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात एकंदरीत 25. 6 फलंदाज बाद 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 71 धावसंख्येची. 12 चेंडू 71 धावा. काळजावरती दगड ठेवून असे निर्णय घेणं ही बाब देखील सर्वाधिक महत्वाची याच गोष्टीसाठी राहते की आपल्याला स्पर्धा आयोजित करायची आहे. आपण एक उत्तम क्रिकेटर आहोत परंतु स्पर्धा जर चांगली करायची आहे त्यासाठी आपल्याला स्वतःला कुठेतरी दिवस रात्र ती मेहनत करावी लागेल. अगदी त्याच वेळेला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि टीम असेल त्यांनी अहोरात्र चांगली मेहनत घेतली. यावेळेचा बॉल फटका फसलाय. मयूर कारंडेला आणखीन एक सफलता इथे प्राप्त होईल. इथे यश त्याला मिळत आहे. आणखीन एक धक्का. 25 ला 7वा फलंदाज बाद. ओमच्या माध्यमातून आणखीन एक चांगला झेल इथे पाहायला मिळालाय.
7 फलंदाज बाद, 25ला 7 बाद. आज या संघाचं ते प्रदर्शन झालेलं नाहीये. मागील 2 मॅच मध्ये आपण पाहतोय जास्तीच्या धाबा बनवल्या गेल्या नाहीत. फलंदाजीतले वैगुण गोलंदाजांनी ओळखले, चांगली गोलंदाजी झाली, धाबा थांबवल्या आणि याच कारणास्तव संघाला सामन्यामधून बाहेर धाबा लागलं. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर, मयूर वेगाने आला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. सिंगल कंप्लीट, सिंगल कंप्लीट, सिंगल येते. एकेरीच्या मदतीने आपण पाहतोय 26 बनलेल्या 7 फलंदाज बाद. 10 चेंडू आणि 70ची गरज आहे. 10 चेंडू आणि 70ची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच. राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब टीम कॅप्टन रिपोर्टिंग करा. लाऊड अपील, लाऊड अपील करण्यात आली होती. सर्वाधिक मजेदार किस्सा हाच घडला ना मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज उत्सुक होता परंतु वासिक म्हणाला नाही, पिचिंग आउटसाइड दी ऑफ आहे, हा निर्णय DRS घ्यायचा नाही आपल्याला. जाबेचा बॉल ऑन साइडला टप्प्यात आला आणि कार्यक्रम झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आठ चेंडू आणि 64ची गरज आहे या सामन्यामध्ये विजयासाठी. 8 बॉल आणि 64 धावा. शेवटच्या गोलंदाजावरती जबाबदारी आणि जिम्मेदारी कशी टाकावी, कोणत्या स्वरूपाची टाकावी, यासाठीच मयूर करंडे त्याच वेळेला वासिक शेख या गोष्टीची चर्चा करत असेल. स्लीप तैनात करण्यात आली आहे, स्लीप तैनात करण्यात आली आहे. पहा गोलंदाज उजव्याची यष्टीच्या बाहेर कॉरिडोर मेंटेन करण्याचा प्रयत्न मयूर करंडे करतोय. 2 विकेट या मॅच मध्ये त्याच्या नावावरती आलेल्या आहेत. मागील मॅच मध्ये देखील त्याच्या नावावरती एखादी विकेट पाहायला मिळाली होती. शेवटचा बॉल, त्यावरती धाव केवळ इथून मिळत असताना पाहायला मिळते. ती एक धाव कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होऊ शकत नाही मोठ्या फरकाने, अर्थात एकंदरीत 62 धावेने. हा नाही, एक षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. थांबा, एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी विजयासाठी, जिथे 63ची गरज. DJ अजय कदम पुन्हा एकदा आमच्या सोबत जॉईन होत असताना पाहायला मिळतील. काल कर्णधार होते, आज DJ मास्टरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. व्यक्ती एक, भूमिका अनेक. आणि ग्राउंड्समनचे काम चांगल्या दर्जाचं त्यांनी केलंय, कारण या मैदानाची सुशोभीकरण आपण पाहत आहोत. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकला. हर्षवर्धन सांगळे गोलंदाजी मार्क मध्ये आलेला आहे. इथून सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू, येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 63ची गरज. 5 चेंडू आणि 63ची आवश्यकता. हर्षा मागील षटकामध्ये 5 धाबा खर्च केल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्यात. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. सामन्यामध्ये केवळ औपचारिकता बाकी असल्या कारणास्तव सामना तितकासा रंजकता स्थितीमध्ये आला नाही. कोणताही फलंदाज जास्तीचा चालला नाही. याच कारणास्तव आपण पाहिलं तर मॅच मध्ये पकड मजबूत केली ती अर्थात अनिल भाऊ भूमकर 11 या संघाने. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा होता. इरादे मोठे घेऊन मोठ्या काळजाने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले नाहीत किंवा हजेरी लावण्याचा प्रयत्न झाला. याही मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर मध्ये कुठे ना कुठेतरी बदलाव जरूर करण्यात आले, परंतु त्या प्रदर्शनाची आवश्यकता होती ते झालंच नाही. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35ला 7 बाद, 3 बॉल 61ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक मयूर दूर आहे. झेल घेण्यासाठी पुढे वेगाने सरसावला होता तो. धाव केवळ 1 मिनिट आहे. आउटफील्ड मध्ये वेगळ्याच प्रतीचा क्षेत्ररक्षक म्हणून मयूर करंडेकडे आपण नेहमी पाहतो. 36ला 7, 2 बॉल 60ची गरज. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलाय. मयूर दूर राहिला. इथे एकेरी धाव निश्चित कंप्लीट होईल. एका धाब्याने या लक्ष्याचा पाठलाग होऊ शकणार नाही. 96चा
लक्ष होतं. धावफलकावरती 37 आहेत. 7 फलंदाज बाद. येणारा 1 बॉल आणि 59 ची गरज. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थात या मॅच मधील विजेते आणि मागील मॅच मध्ये परास्त झालेला संघाचा कर्णधार. एका बाजूला शैलेजी निवंगुणे आणि त्यांच्या असेल अगेन्स्ट मयूर करंडे. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. 8 ओव्हरची मॅच राहील, याच्याकडे लक्ष वेधूयात. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार हर्षवर्धन सांगळे यांना देण्यात येईल, ज्यांचा परफॉर्मन्स राहिला एक दांडगा परफॉर्मन्स. अर्थात 11 चेंडू 24 धावा आणि 2 ओव्हर मध्ये 9 रन्स देऊन 2 विकेट हे त्यांच्या नावावरती पाहायला मिळाल्या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स या आपण देतोय हा प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार. त्याआधी होईल टॉस. हॅलो, आदरणीय अमितजी माने साहेब यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस प्रथमतः करण्यात येईल. अनिलजी माने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. टॉस करण्यात येत आहे. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल अनिलजी माने साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला अनिल भाऊ भूमकर 11 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट क्रिकेट क्लब. या दोन संघांदरम्यानची लढत. एका बाजूला मयूर करंडे आणि त्याच्या अगेन्स्ट शैलेश निवंगुणे. टॉस करण्यात येईल अनिलजी माने साहेब यांचे शुभ हस्ते. मयूर करंडे एका बाजूला तर शैलेश निवंगुणे या आपण टॉस करतो आहोत. टॉस करण्यात येतोय. अमरदादा खेडेकर इज अ कॉल आणि होय इथे मात्र आपण पाहतोय अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. मला वाटतं ना टॉस करताना जागा इम्पॉर्टंट आहे. मयूर करंडेने त्याची स्वतःची जागा घेतली. मी इथे उभा राहणार. टॉस मला जिंकायचा आहे. 8 ओव्हरची मॅच आहे मयूर. 8 ओव्हरची मॅच आहे. टॉस जिंकल्यास निर्णय काय घेशील? 8 ओव्हरची मॅच निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचं. क्षेत्ररक्षण करणार आहात तुम्ही, फिल्डिंग करणार आहात. काही बदल केलेस की सेम स्क्वॉड घेऊन खेळतोस या सामन्यामध्ये? नाही, सेम टीम करतो आम्ही. दोन्ही पण मॅचला चेंज केलेले आहेत. आता चेंज नाही करणार, हाय तीच टीम खेळतो. एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? कारण पहिल्या मॅच मध्ये ज्या काही अडचणी झाल्या होत्या तदनंतर सुधारणा झाली, चांगला सामना पाहायला मिळाला. दुसऱ्या मॅच मध्ये तुम्ही विजेते राहिले आहेत. आता महत्वाची मॅच आहे, डू ऑर डाय, सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं आहे. माझ्या समोर आमचे गुरेवरे आहे शैलेश निवंगुणे. कारण मी लहान होतो, म्हणजे नवीनच होतो, खेळत होतो तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेट शिकलो आणि पहिल्यांदा त्यांच्यासोबत ते कॅप्टन आणि मी कॅप्टन पहिल्यांदा या ग्राउंडवरती चांगली बॅटल रंगल. चला, चांगली बॅटल रंगणार आहे हे देखील आवर्जून सांगितलंय. शैलेश सर, तुम्ही टॉस जिंकला असतात या महत्वाच्या मॅच मध्ये, तर तुम्ही निर्णय काय घेतला असा? आम्हाला बॅटिंगच करायची होती. कारण जे प्रेशर मागच्या मॅचमध्ये मी बघितलं की अंडर प्रेशर आमचे बॅटर बॅटिंग करत नव्हते. पहिल्या मॅचमध्ये आम्ही बॅटिंग चांगली केली, त्या अनुषंगाने आम्हाला बॅटिंगच करायची होती. आणि शेवटच्या मॅचमध्ये गेले 2 दिवस आपण बघितले असेल तर शेवटला चेस करणं थोडंसं अवघड जात होतं आणि त्यामुळे आम्हाला बॅटिंग आली आहे. आम्ही हॅपी आहे. तुम्ही आनंदी तर आहात. पहिला मॅच 8 ओव्हरची झाली, तुम्ही 142 मारला. हा सामना देखील 8 ओव्हरचाच आहे. आता या मॅच मध्ये किती बनवण्याचा प्रयत्न असेल? प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत. वासिक शेख, आयकॉन, त्याचबरोबर हर्षवर्धन
आणि मयूर कारंडे तिघांचाही स्पेल चांगल्या पद्धतीने आम्ही बघितला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा असं काही सांगता येणार नाही. जेवढ्या होतील तेवढ्या चांगल्याच आहेत, परंतु जेवढ्या होतील त्यामध्ये चांगली मॅच आम्ही रंगवू. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुम्हाला देखील एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या पण काही विशेष सन्मान करत आहोत. त्याआधी प्लेअर द मॅचचा पुरस्कार हर्षवर्धन सांगळे या आपल्याला प्लेअर द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करत आहोत. रमेश मामा पॉळ यांनाही विनंती असेल, आपण देखील सामाजिक कार्यकर्ते यांनाही विनंती करेन आपण देखील जॉईन व्हावं. या आपण देतोय हर्षवर्धन सांगळे. 11 चेंडू 24 धावा आणि 2 षटक 9 धावा आणि तिथे 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. प्रथमतः ही आकर्षक बॅग आपण देतोय. खडकवासला प्रीमियर लीगची एक आकर्षक बॅग तदनंतर देण्यात येईल. ते अर्थातच सिक्सर सुप्रीमोची आकर्षक बॅग आपण देणार आहोत. केतनजी सेट एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ही आकर्षक बॅग आपण देतोय हर्षवर्धन सांगळेला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याचा राहिला. त्याच वेळेला फिट एक्सपर्टच्या माध्यमातून 40% डिस्काउंट कुपन आणि त्याच वेळेला एक शेकर आपण देतोय. आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट जी दिली जात असताना पाहायला मिळते आहे अमिजी माने सर. आणि त्याच वेळेला आपण त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करतोय. एक दर्जेदार खेळ जो मात्र हर्षवर्धन सांगण्यात राहिला अशाची चर्चाही करूयात. ज्या रीतीने तो खेळला, ज्या रीतीने प्रदर्शन त्याचं राहिलं, या आपण या प्लेअर द मॅचचा पुरस्कार हर्षाला मिळाल्यानंतर त्याच्याशी चर्चा करूयात. हर्षवर्धन, प्रथमतः हा पारितोषिक कोणाला डेडिकेट करशील? मैदानावरती ज्या रीतीने तो खेळला, पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक होता राहिलं, दुसऱ्या मॅच मध्ये प्रदर्शन चांगलं राहिलं, 39,000 पॉइंट्सला तुला बोली लागली होती, त्यावेळेला तो आनंद दुगिनीत झाला होता. परंतु या मॅच मध्ये प्रदर्शन पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. मागील मॅचचं प्रदर्शन चांगलं होऊनही तुम्ही जिंकू शकले नाहीत. कोणाला डेडिकेट असेल आणि काय म्हणशील तुझ्या प्रदर्शनाबद्दल? ॲक्च्युली पहिलीच मॅच आम्हाला जिंकायची होती. आता खराब परफॉर्मन्स झाला बऱ्यापैकी प्लेअरचा. आता सेकंड मॅच चांगली झाली आहे. आता तिसऱ्या मॅचला पण सगळेजण 100% देतील. एक चांगला सामना पुढच्या मॅच मध्ये तुझ्याकडून अपेक्षा वाढल्यात, कारण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला मिळालेला आहे आणि त्या कारणास्तव पुढच्या मॅच मध्ये तसंच प्रदर्शन पाहायला मिळेल का विथ द बॅट आणि विथ द बॉल? प्रयत्न नक्की करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढच्या सामन्यासाठी राहतील. विश ऑल द बेस्ट. ही आपण विशेष सन्मान करतो आहोत. सुमन कुंज बिलकॉन चॅलेंजर्सचे सर्व आदरणीय सचिनजी बाबरसाहेब यांचा एक विशेष सन्मान आणि खंडू सर नवले यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विनंती करेन सचिनजी बाबर सर आणि त्याच वेळेला खंडू सर नवले, संघ मालक सुमन कुंज बिटकॉन चॅलेंजर्स. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये आपला संघ त्यांनी उतरवला, संघ बांधला. आणि त्याच वेळेला मी आदरणीय ध्रुवदादा काळेल यांनाही विनंती करेन, DK कन्स्ट्रक्शन्स अँड इन्फ्रा संघाचे मालक, आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. सचिन दादा बाबर साहेब आणि त्याच वेळेला खंडू सर नवले यांनाही विनंती करूयात आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करावा. एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये संघ उतरवल्याबद्दल आम्ही करतो आहोत. विशेष आकर्षक भेट वस्तू देऊन आदरणीय ध्रुवदादा काळेल यांनाही विनंती असेल आपण देखील यावं आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी.